नमस्कार मित्रांनो, आज मी आपल्याला दाखवतोय ही शिरोळे सरदारांची पगडी आहे। शिरोळे सरदारांची जी पगडी आहे ही जवळजवळ शिंदेशाही म्हणजे ग्वाल्हेरच्या शिंदेच्या पगडीसारखीच आहे। हे पहा, आता मी या सूर्याचा दोरा सोडतोय आणि दोरा सोडल्यानंतर हा तोरा जो आहे हा आपला ओपन करतो। हे पहा, अशा प्रकारे ही सरदार शिरोळेंची जी पगडी आहे ही ग्वाल्हेरच्या शिंदेच्या पगडीप्रमाणे यराईवरती जिरेटोपासारखं असतं। हे पाहता, हे असं सरळ केल्यानंतर आपल्या लक्षात येईल। नंतर पुढं नाड्या ज्या आहेत इथे आपण कधी कधी 8 चौकोन घेतो, कधी 4 चौकोन घेतो, तर या पगडीला एकच चौकोन आहे। हे पहा, इथे बाकी फारसं काही डिझायनिंग वगैरे नाही। जस्ट मागच्या बाजूला 2 नाड्यांचं डिझाइन आहे, मध्ये 2 नाड्यांचं डिझाइन आहे आणि ही शिरोळेंची पगडी आपल्या समोर सादर करत आहे। पाहू शकता, सरदार शिरोळेंची पगडी। तर ही पगडी घालताना, आता हे माझं लाकडाचं डोकं आहे ज्यावर मी कागदाचा थर देऊन शेप बनवलेला आहे। ही पगडी घालताना ही अशी घातली जाते। हे पहा, ही अशी अशा प्रकारे ही पगडी घातली जाते। बाकी पगडीचा लुक सेम शिंदेशाही पगडी सारखाच आहे, जास्त काही फरक नाही। तर जर आपल्याला ही पगडी आवडली असल्यास लाईक जरूर करा आणि अशाच विविध संस्थांच्या पगड्या, संस्थानिकांच्या पगड्या ह्या आम्ही बनवत असतो। आमचा नंबर डिस्प्लेमध्ये मी देतोच आहे, डिस्प्लेमध्ये म्हणतो आहे, आपल्या काय म्हणतात स्क्रीनवर टाकतोच आहे। तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पगड्या पाहण्यासाठी किंवा या पगड्यांचं मी ज्यावेळी मेकिंग करत असतो अशा मेकिंगचे व्हिडिओ मी बनवत असतो, तसे मेकिंगचे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पगडी आवडली असेल तर पगडीला लाईक करा। तर भेटूया पुढची पगडी घेऊन। आता मी या 2 पगड्या बनवलेल्या आहेत। हे पहा, हा तुरा जो आहे हा मी दोरा बांधून ठेवलेला असतो, कारण नंतर त्याच्या घड्या खराब होतात। त्या घड्या खराब होऊ नयेत म्हणून असा दोरा बांधून ठेवायचा असतो। तर ही पण सरदार शिरोळेंचीच पगडी आहे आणि ही देखील सरदार शिरोळेंचीच पगडी आहे। हे पहा, तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। नमस्ते।